सुद्धा आपण 6 वाजल्यापासून या खेळाचा आनंद घेत आहात। सर्व महिलांचं मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना एवढंच सांगतो की गेले 30-35 वर्ष निरजकरांनी आमच्या कुटुंबावर भरपूर प्रयत्न केले। म्हणजे आज खरं या दोन या बहिणींची ज्यावेळी प्रतिक्रिया बघितल्या म्हणजे आवटी कुटुंबाने काय मिळालं असेल तर हे मिळवलं। कारण की सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून त्यांचा आनंद म्हणजे आपला आनंद, त्यांचं दुःख म्हणजे आपलं दुःख। कारण की अनेक महिला नवीन असतील, लग्न होऊन आत्ता आल्या असतील, पण गेल्या 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळी बापूने राजकारणात सुरुवात केली त्यावेळी मॅडम आम्ही शून्यातलं बापूने विश्व निर्माण केलंय। तरी कसली परिस्थिती नसताना अनेक कुटुंबांच्या अडथळे सहन करत बापूने आजपर्यंत हा पल्ला गाठला। मला सांगायला आनंद वाटतोय की आज महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही दोघं भाऊ म्हणजे बापूंच्या आशीर्वादानं, माझ्या मोठा भाऊ जो आज इथं आयात नाही स्वर्गीय सागरदादाच्या आशीर्वादानं, माझ्या आजोबा कैलासवासी देवाप्पांच्या आवटी यांच्या आशीर्वादानं आमचं कुटुंब काम करत असते आणि आमचं काम करताना एकच ध्येय असते। कारण की बापूंच्या आम्हाला शिकवण आहे आजोबांपासून, माझ्या आणि संदीपच्या हातून काही चूक झाली की आम्हाला सारखं त्याच्यासाठी ओरडत बसतोय। कारण की घरात एक शिकवण आहे की आपल्या दारात येणारा माणूस काम होऊ दे न होऊ दे करा, त्यांच्यासमोर नीट बोला, त्यांचे काम करण्याची त्यांनी प्रयत्न करा। कारण की आपल्या हातून 100% काम कुणाचं होणार नाही, पण आपण प्रयत्न केला नाही असं होता कामा नाही। कारण की प्रत्येक महिला असू दे, लहान घटक असू द्या, मिरज असू दे, ग्रामीण भाग असू दे, कुठलेही तुम्ही भाग घ्या, लोकांची भावना एकच आहे की बापूंकडे गेले की काम होतंय आणि त्यामुळेच आमचं कुटुंब दिवस रात्र आपल्यासाठी राखतोय। खरं तर हा बापूंच्या वाढदिवसानिमित्त पैठणीचा कार्यक्रम घेतोय, पण येणाऱ्या इलेक्शनला पुन्हा एकदा मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रभाग 4 मधून उभा राहतोय। खरं तर आशीर्वाद मागायची मला संधीच तुम्ही देत नाही, कारण की लहान मुलासारखं, आपल्या घरातल्या मुलग्यासारखं तुम्ही मला प्रेम केले। गेले 10 वर्ष एक घरातला मुलगा पुढे जातो या भावनेनं तुम्ही मला नगरसेवक केलं, सभापती केलं आणि जे जे हक्कानं असेल। कारण की आम्ही एवढं मॅडम आम्ही खरं अभिमानानं सांगावं वाटते की 80 नगरसेवक आमच्या महापालिकेत, पण आम्ही नगरसेवक नाही, या आमच्या राहणाऱ्या भागातल्या प्रत्येक कुटुंबाचा आम्ही घटक आहे। कारण की जनता कधी आम्हाला नगरसेवक म्हणून बघत नाही। मी असेल, संदीप असेल, आम्हाला मुलासारखे सांभाळतात, बापूंना भावासारखे सांभाळतात। म्हणजे अभिमान ज्याही वाटतोय, कारण की बापू वडील म्हणून आमच्या आदर तर आहेत, पण एखाद्याच्या घरात भांडण झालं सुद्धा त्या घरात म्हणतात की चल बापूकडे मिटूया। हा जो आदर आहे ना सामान्य जनतेत, हे आमच्यासाठी फार महत्वाचा आहे। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम, असाच आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबावर आपण ठेवावा हीच गणराय चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।